नमस्कार, विकास समाचारमध्ये आपले स्वागत। टक्केवारीच्या नशेत आयुक्त अनिल कुमार पवार करत आहेत का स्वाक्षऱ्या? कामाचे बिल तात्काळ थांबवून ठेकेदाराला काळ्या यादीत टाका, अन्यथा माननीय लोकायुक्त यांच्याकडे संबंधित अधिकाऱ्यांची करणार तक्रार। प्रा. डी.एन. खरे। अपात्र ठेकेदार मे इरा एंटरप्राइजेस यांचे कंत्राट लायसन अवैध असताना सुद्धा आयुक्त, अभियंता व अधिकारी यांनी ठेकेदारास पात्र ठरविल्याने वसई विरारला पार लुटण्याचा बेत असल्याचे दिसून येत आहे। वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती F मधील मौजे काशीद येथील तलाव सुशोभीकरण करणे या कामाची अंदाजपत्रकीय रक्कम 1,33,28,215 रुपये इतकी असून या कामास ठराव क्रमांक 13 नुसार दिनांक 12 एप्रिल 2023 रोजी स्वतः आयुक्त अनिल कुमार पवार यांनी संविदा करण्यास मान्यता दिली। तसेच दिनांक 25 एप्रिल 2023 रोजी कार्यकारी तथा शहर अभियंता राजेंद्र लाड यांच्या सहीनिशी मे इरा एंटरप्राइजेसचे मालक मोहम्मद सोहेल खत्री यांना कार्यादेश देण्यात आला। मे इरा एंटरप्राइजेसचे प्रॉपरायटर मोहम्मद सोहेल खत्री यांचे लायसन्स दिनांक 14 जानेवारी 2019 ते 13 जानेवारी 2022 पर्यंत वैध होते। त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग पालघर यांनी त्यांना दिनांक 14 जानेवारी 2022 ते 12 जुलै 2022 पर्यंत तात्पुरती मुदतवाढ देऊन त्यांची नोंदणी करून घेतली। परंतु दिनांक 2 मार्च 2023 रोजीच्या निविदा समितीच्या इतिवृत्तीनुसार प्रभाग समिती F मधील काशीद कोपर मौजे काशीद येथील तलाव सुशोभीकरण करणे या कामाचा वृत्तपत्रातील निविदा प्रसिद्धी दिनांक 20 डिसेंबर 2022 असा होता। तसेच टेंडरिंग फॉर्म खरेदी व ऑनलाईन स्वीकारण्याची तारीख दिनांक 23 डिसेंबर 2022 पासून दिनांक 16 डिसेंबर 2022 पर्यंत दुपारी 3 वाजेपर्यंत होती। तसेच टेंडरिंगद्वारे प्रथम लखोटा उघडण्याचा दिनांक 20 जानेवारी 2022 दुपारी 3 वाजेपर्यंत होती, असे स्पष्ट नमूद केलेले आहे। सदरच्या इतिवृत्तीवर कार्यकारी अभियंता राजेंद्र लाड, उपायुक्त डॉक्टर किशोर गवस, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अरुण कोल्हे, मुख्य लेखापरीक्षक सुरेश बनसोळे व आयुक्त अनिल कुमार पवार यांनी टक्केवारीच्या नशेमध्ये सदरची इतिवृत्ती न वाचताच स्वाक्षऱ्या केल्याचे सिद्ध होत आहे। तसेच सदरच्या कामाचा सदोष ठराव, टिप्पणी व रिपोर्ट कनिष्ठ अभियंता ठेका मुख्यालय भाविश पाटील, कनिष्ठ अभियंता ठेका मुख्यालय अनिकेत सुर्वे, उप अभियंता बांधकाम विभाग मुख्यालय सुरेश शिंगाणे, कार्यकारी अभियंता राजेंद्र लाड व उपायुक्त डॉक्टर किशोर गवस यांनी तयार करून आयुक्त यांना सादर केले। एवढेच नव्हे तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दिनांक 12 एप्रिल 2023 रोजीच्या ठराव क्रमांक 13 नुसार सुद्धा मे इरा एंटरप्राइजेस यांचे लायसन्स अवैध आहे असे सिद्ध होते। त्यामुळे असे सिद्ध होते की मे इरा एंटरप्राइजेस यांचे लायसन्स अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख दिनांक 16 डिसेंबर 2022 रोजी पर्यंत वैध नव्हती। असे असताना सदरच्या ठेकेदारास कंत्राट देण्याच्या नियमात गंभीर स्वरूपाची अनियमितता असताना अभियंता व अधिकारी यांनी ठेकेदारास पात्र ठरविल्याने, अवैध असताना अभियंता व अधिकारी यांनी ठेकेदारास पात्र ठरविल्याने योग्य ती कारवाई करून कामाचे बिल तात्काळ थांबवावेत व संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे, अन्यथा माननीय लोकायुक्त यांच्याकडे संबंधित अधिकाऱ्यांची तक्रार करणार असल्याचे बहुजन समाज पार्टीचे पालघर जिल्हा प्रभारी प्रा. डी.एन. खरे यांनी सांगितले। धन्यवाद। वसईहून मी शहनाज शेख, विकास समाचार चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा।